बघा, 2020चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता. तर त्या वर्षाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल असा प्रश्न विचारला. कॅलेंडर दिनदर्शिका या घटकावर आधारित लेकरांनो 2020ची गोष्ट ज्या कॅलेंडर वर्षाला म्हणजे ज्या सालाला 4 निशेष भाग जातो ते साल ते वर्ष हे लीप वर्ष असते. आता 4 गुणिला 50 का म्हणजे काय होते, हा गुणाकार 200. आता परत 20 उरले म्हणजे 4 25. ओके, गुणाकार 4 केला म्हणजे 2020 उत्तर येते. 4 25 2 5 20. ओके, म्हणजे हे लीप वर्ष आहे. 2020 हे लीप वर्ष ज्यामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. ही गोष्ट क्लिअर झाली. आता गणित काय म्हणते की गणित म्हणते प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी अर्थात 26 जानेवारीला सोमवार होता असं गणित म्हणते. प्रश्न विचारला त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी. स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट या रोजी कोणता वार होता असा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या सोडवणीसाठी लेकरांनो दिवस मोजा. आता 26 जानेवारीतले दिवस होतील 5. जानेवारी हा 31 दिवसांचा महिना असतो. त्यातले 26 तारखेलोक नाही मोजायचं, 26च्या पुढं 5 31 म्हणजे जानेवारीचे दिवस 5. फेब्रुवारी महिना लीप वर्ष असल्यामुळं 29चा मार्च हा महिना, 31चा लेकरांनो एप्रिल हा महिना, 30 दिवसाचा मे हा महिना, परत 31 जून हा महिना, 30चा जुलै हा महिना, 31चा आणि ऑगस्ट 15पर्यंतच मोजणी करायची. त्याच्यामुळं 15 ऑगस्टपर्यंतचे 15 दिवस. ही संपूर्ण बेरीज किती येते बघा. 5 आणि 6 आणि 7, 7 आणि 8, 8 आणि 9 17 आणि 5 22, 2 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 3 18 आणि 2 20, 202 दिवस. लक्ष द्या, 202 दिवस आले. आता लेकरांनो या 202 आलेल्या दिवसाला 7नं का बघायचं, तर या 202 दिवसामध्ये सोमवार किती दडलेत याचा आम्हाला शोध घेता येतो हा भाग दिला म्हणजे. तर 7 3 21 होतात, 7 2 14 करा, उरले 6 सर, हे 2 आले खाली, झाले 62 आणि 7 8 56, 7 9 63 मोठे होतात, 7 8 56 घ्या म्हणजे आता बाकी किती, तर 56 आणि 6 62, 6 ही बाकी उरते. या 202 दिवसामध्ये सोमवार 28 वेळा येतो. सोमवार किती 28 वेळा येतो. मग ही जी बाकी उरली या बाकीचं आम्हाला घेणं देणं. ही बाकी सांगते आम्हाला की वार 6 दिवसानं पुढं जाईल, वार 6 दिवसाने पुढे जाईल. मग आमचा कोणता 26 जानेवारी कोणता वार होता, सोमवार होता. आम्ही आता उत्तराकडे चाललो. सोमवार इथं मांडा. हे 1 दिवस, दुसरा हा 3रा दिवस, 4था 5वा 6 आणि हे असेल तुमचं उत्तर. 6 दिवस वार पुढं लेकरांनो म्हणजे 1 2 3 4 5 6 दिवस आणि त्याच्या पुढचा वार हे आमचं उत्तर. आता तुम्ही ह्याच्यामध्ये हे मांडायचं. आम्हाला कसं मांडायचं लक्ष द्या. याची मांडणी व्यवस्थित करू जरा. इथं येईल मंगळवार लेकरांनो, इथं येईल बुधवार, इथं गुरुवार, इथं शुक्रवार, इथं शनिवार, इथं येईल शनिवार, इथं येईल रविवार आणि परत सोमवार हे तुमच्या
या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 15 ऑगस्ट या रोजी त्याच वर्षी कोणता वार असेल तर सोमवार हेच या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे प्रजासत्ताक दिनसुद्धा सोमवारला आणि स्वातंत्र्य दिनसुद्धा सोमवारला. ओके. दिनदर्शिका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.